हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मानसीज फूड हबमध्ये. मस्त फ्रेश अशी गाजरं आली आहेत मार्केटमध्ये. तर आज आपण बघणार आहोत गाजराचं लोणचं. तर इथे मी गाजरं घेतली आहेत. ह्याला धुवून स्वच्छ सालं काढून घेतली आहेत ह्याची. इथे घेतलंय मीठ, साखर, हा लोणच्याचा मसाला आणि लिंबू. गाजर इथे असं बारीक चिरून घेतलंय मी, तसं चिरून घ्यायचं बारीक. अशा पद्धतीनं गाजर बारीक चिरून घ्यायचं. आता आपण इथे सगळं मिक्स करून घेऊया. गाजर घेतलं इथे चिरलेलं, चवीप्रमाणे मीठ घालतो आपण, साखर. आता इथे मी लोणच्याचा मसाला ऍड करतेय आणि लिंबू पिळून घ्यायचंय. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर फोडणी करायची, ती पूर्ण गार करायची आणि मग ती या लोणच्यामध्ये ऍड करायची. हे तिखट, आंबट आणि गोड असं मिक्स कॉम्बिनेशनचं लोणचं खूप छान लागतं. हे लोणचं मुरायची गरज नसते. तुम्ही पटकन हे लोणचं, अचानक पाहुणे आले, तुमच्याकडे गाजरं अवेलेबल असतील तर पाहुण्यांसाठी हे लोणचं तुम्ही पटकन करू शकता. आता इथे फोडणी करून घ्यायची. फोडणीमध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की मोहरी ऍड करायची, जिरे, हिंग आणि हळद. इथे आता ही अशी फोडणी मी करून घेतलीये. आता ही पूर्ण गार करून घ्यायची, मगच लोणच्यामध्ये ऍड करायची. हे लोणचं बाहेर जास्त दिवस टिकत नाही. याला 1 दिवस बाहेर ठेवून परत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या, मग हे 4 ते 5 दिवस आरामात टिकतं. पण आम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरजच लागत नाही, कारण आमच्याकडे हे लोणचं लगेचच संपून जातं. तुम्हाला जर ते 4-5 दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून द्या. तर आता ही जी फोडणी आहे आपण करून घेतली होती, ती कम्प्लिटली गार झाली आहे. ती आता मी त्या गाजराच्या लोणच्यामध्ये ऍड करते. आणि हे लोणचं खायसाठी एकदम तयार झालं. थंडीच्या दिवसामध्ये गाजर फ्रेश असतं, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतं हे लोणचं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला सांगा कसं झालं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.